नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला. तर बघा काय माहिती आहे, सरकारी कर्मचारी पेन्शन धारकांसाठी मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे महागाई भत्त्यामध्ये परत 4% वाढ होणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढ ही ऑल इंडिया CPI-IW जनरल इंडेक्सच्या आधारे ठरवण्यात येते. माहे जुलै महिन्यामध्ये DA वाढ करताना माहे जानेवारी ते जून महिन्यापर्यंतच्या CPI विचारात घेता येतो. CPI हे केंद्रीय कामगार विभागामार्फत जाहीर केलं जातं. नुकतेच कामगार विभागाकडून माहे जूनचे निर्देशांक जाहीर केले आहेत. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलैमधील DA वाढीचा मार्ग मोकळा झाला आहे. जानेवारी 2025 पासून ते जुलै 2025 पर्यंतच्या ऑल इंडिया ग्राहक निर्देशांक व अपेक्षित DA वाढ पुढीलप्रमाणे पाहू शकता. महिना बघा, जानेवारी 2025 मध्ये CPI 148.2 होता, तर अपेक्षित DA वाढ होती 155.80. फेब्रुवारीमध्ये 142.8 होता, तर अपेक्षित DA वाढ होती 156. मार्च 2025 मध्ये 143 होता, तर अपेक्षित DA वाढ होती 156.70. एप्रिलमध्ये 143.5, तर अपेक्षित DA वाढ 157. मे मध्ये 144.0, अपेक्षित DA वाढ 157.80. आणि जूनमध्ये 145.0 आणि अपेक्षित एकूण DA वाढ 158.70. तर बघा, असा विचार केला तर निश्चितच सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 4%ची वाढ दिसून येते. म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा महागाई भत्ता नंतर 4% वाढ होणारच आहे. तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल. व्हिडिओ सुद्धा आवडला असेल तर लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.